कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणावर मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले पाहुयात सविस्तर। नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा पार पडला। या सोहळ्यास प्रमुख म्हणून राज्यपाल CP राधाकृष्णन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना आतापर्यंत जवळपास 13-14 जणांना स्थगिती मिळाली, त्याप्रमाणे या प्रकरणात कोकाटेंना देखील स्थगिती मिळेल असं सांगितलं की ज्या केसेसमध्ये अशा शिक्षा झालेल्या आहे, माझ्या तरी आठवड्यातली 13-14 स्थगिती मिळालेली आहे। त्यामध्ये राहुल गांधींना मिळालेली आहे, त्यानंतर सुनील केदारना मिळालेली आहे, त्यानंतर मला वाटतं एक दमनदीवचे कुठले ते खासदार त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे ताबडतोबीने याला आज नक्की स्थगिती मिळेल। पण विधिमंडळामध्ये हा विषय अजूनपर्यंत गेला नाही, विरोधक सांगतात आतापर्यंत राजीनामा घेतला पाहिजे। त्याने काल मी अध्यक्ष महोदय यांचं ऐकलं, त्याने असं म्हणालं की मला जी सर्टिफाईड कॉपी आहे ती मिळालेली नाही। तसेच माजी मंत्री छगन भुजबळ हे नाराज नसून ते पक्षाच्या कामाला लागले असल्याचं देखील यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। माहिती नाही, तो अजितदादा त्याची योग्य ते दखल घेतील। बऱ्याच दिवसापासून भुजबळ नाराज आहे, बऱ्याचशा कार्यक्रमांना ते हजर येत नाही। आपले ते जुने मित्र आहेत काय, आपण माझे मित्र नाहीत, ते माझे नेते आहेत। आणि मी मगाशी आमचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्षाला विचारलं तर मला वाटतं अजिबात ते आता नाराज नाहीत, ते आता पक्षाच्या कामाला लागलेले आहेत असं मला आमच्या जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी सांगितलं। असं म्हणतात भविष्यात त्यांना मंत्रीपद वगैरेच्या काही चर्चा सुरू नाही, ते आपल्या अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सृष्टी जे आहेत ते ठरवतील आमचे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।